गुन्हे वार्ता पहिली खबर, पोलीस तपास, गुन्हे कायदा, पोलीस यंत्रणा, शोध वार्ता, गुन्हे वृत्तांकन, गुन्ह्यांचे उखल, गुन्हे पंचनामा, पहा फक्त अँटी क्राईम न्यूजवर. मुंबई महानगरपालिका वॉर्ड क्रमांक 125 म्हातारबाबाई आंबेडकर नगर घाटकोपर येथे विकासाच्या नावाखाली फंडाची लूट, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ, सामाजिक गुन्हा काय असतो पहा. आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांचा रिपोर्ट, घाटकोपर, मुंबई. नक्कीच खरं तर पाहायचं झालं असतं, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या सुद्धा, नगरसेवक जिंकून आले सुद्धा. त्याचं कारण म्हणजेच की गेले अनेक वर्ष ह्याच महानगरपालिकेवर जे प्रशासक काम करत होते, त्याच अनुषंगाने आपण पाहू शकतो ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, नगरसेवक बसले सुद्धा, महापौर निवडला सुद्धा. मात्र आपण पाहू शकतो सध्या आपण आहोत घाटकोपर पूर्व येथील वॉर्ड क्रमांक 125 या ठिकाणी. याच घाटकोपर मध्ये आपण पाहू शकतो एक जे गार्डन आहे, महानगरपालिकेचं गार्डन आहे, त्या गार्डनची आपण दुर्दशा आपल्याला पाहायला मिळते. त्याचं कारण म्हणजेच का आपण पाहू शकतो या गार्डन मध्ये एक सुरक्षा रक्षक सुद्धा नेमलेला आहे. दिवस रात्र सुरक्षा रक्षक असताना सुद्धा ह्याच गार्डनची दुर्दशा पाहू शकतो आपण. ज्या गार्डन मध्ये कचऱ्याचं डिग म्हणजेच डम्पिंग ग्राउंड सुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं कारण म्हणजेच की येथील जे नागरिक आहेत ते इथे संतप्त झालेले आहेत. आपण पाहू शकतो पावसाळ्याचा जो महिना आहे, पावसाळ्याचा महिना सुरू झालेला आहे. याच पावसाळ्यामध्ये आपण पाहू शकतो अनेक आजारांना या नागरिकांना सामोरे जावं लागतं. आजार म्हणजेच की आपण पाहू शकतो डेंग्यू असेल, मलेरिया असेल किंवा टायफॉइड असेल किंवा इतर कोणते संसर्गजन्य आजार आहेत, त्या आजारांना यांना सामोरे जावं लागतं. मात्र येथील लोकप्रतिनिधी असतील हे इथं दुर्लक्ष करताना पाहायला मिळतात. त्याचं कारण म्हणजेच की येथील लोकप्रतिनिधींचा अनेक प्रकारचे जे आहेत ते आरोप आहेत नागरिकांवर, ते नाराज सुद्धा झालेले असं व्यक्त करतात. आपल्यासोबत बोलण्यासाठी येथील काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की यांना कोणत्या ज्या आहे गोष्टीला सामोरे जावं लागतं आणि कशा प्रकारे हे आपण पाहू शकतो पावसाळ्यामध्ये कोणत्या आजाराला आहे ते जे म्हणजेच की फाईट करतात आणि कशा प्रकारे यांना ज्या आजाराला सामोरे जावं लागतं. आपल्यासोबत बोलण्यासाठी काही नागरिक आहेत. काय सांगाल आपण, गेल्या अनेक वर्षापासून इथे नगरसेवक नेमलेत. आपण पाहू शकतो हेच जे गार्डन आहे, हे मैदान आहे, हे महानगरपालिकेचं आणि चक्क आपण पाहू शकतो याच गार्डन मध्ये जे आहे जे व्यायामचे जे साहित्य आहे ते सुद्धा लावलेले आहेत. पण हे साहित्य लावण्याचं कारण म्हणजे काय, ते कचरा कुंडीमध्ये ते साहित्य लावलेत. काय सांगाल आपण पाहू शकतो इथे व्यायाम करण्याचे जे साहित्य आहे आणि चक्क ह्याच साहित्यावर कचरा सुद्धा फेकला जातो. काय सांगाल? सर्वात पहिले तर इकडे हे जे गार्डन आहे ना, फुले शाहू आंबेडकर उद्यान असं याचं नाव आहे आणि इकडे सुरक्षा रक्षक पण नेमलाय, त्यांना पगार वगैरे प्रशासनावरून मिळतो सर्व. पण इकडे कोण लक्ष देत नाही. लोक येतात, कचरा टाकून जातात आणि जर कोणाला समस्या सांगायला गेलो तर ते बोलतात की बघूया, करूया, आम्ही येऊन जाऊ. कधीतरी एकदा येतात, एक JCB घेऊन कचरा घेऊन जातात, मग परत भरपूर दिवसांनी त्यांना रिमाइंडर द्यावा लागतो, लक्ष देणार नाही. कोण बोललं तर मग शेवटी बोलतात आम्ही काय करू, मग आता दुसऱ्यांना सांगा. खरं तर या अनुषंगाने आपण पाहू शकतो प्रत्येक वॉर्ड मध्ये दत्तक वस्ती ही योजना सुद्धा राबवली जाते. मात्र पाहायचं झालं असतं जो ढिगारा याचा अर्थ म्हणजे इथे सुद्धा डम्पिंग ग्राउंड होऊ शकतो का, काय सांगाल? इकडे डम्पिंग ग्राउंड बनवायच्या ह्याच्यानी हे गार्डन बनलंच नव्हतं. तुम्ही बघाल तर आजूबाजूला सर्व लहान मुलांना खेळायला, इकडे व्यायाम करायला दिले. पण जी दत्तक वस्तीमध्ये जे कर्मचारी आहेत ते पण प्रॉपर काही साफसफाई करत नाही. करत असतील का लोक कचरा टाकतात, त्याच्यावर पण आपण बोलू नाही शकत. ते करतात, लोक परत कचरा टाकतात. तर इकडे तर आपण पाहू शकतो ह्याच वार्डाचे लोकप्रतिनिधी आहेत, नगरसेवक. आपण यांना जर तक्रार केली तर त्यांच्याकडून काय सांगितलं? त्यांच्याकडून काय सांगणार, ते बोलणार हा आम्ही बघतो, आम्ही येतो, आम्ही पाठवतो, मग नंतरला येणार नाही कोण, मग परत आपण जायचं, चला साहेब, चला साहेब, मग आले तर आले, नाही तर नाही. आपल्यासोबत बोलण्यासाठी काही महिला आहेत, आपण यांच्याशी बातचीत करावं. तर काय सांगाल आपण, चक्क याच मैदानामध्ये एक शौचालय आहे, शौचालयाच्या बाजूलाच हा कचरा आहे आणि ह्या शौचालयाच्या बाजूलाच आपण राहता, म्हणजे कशा प्रकारे कोणत्या परिस्थितीला सामोरे जातात? आम्ही तर भरपूर वेळेला सामोरे जातो. आम्हाला हे पिशव्या, एक कुत्रे, मांजरी, गुंजरं सर्व आमच्या दारामध्ये कचरा घेऊन येतात. दुसरी गोष्ट दाराच्या समोरच घर आहे आमचं. कचऱ्यावाले येतात, छोटीशी गाडी घेऊन येतात, अर्धा कचरा नेतात आणि अर्धा तसंच ठेवतात. आणि किती मोठा पॅसेज आहे कचऱ्याचं. मग तो कचरा आणि नंतर ते गाडी गेल्यावर परत बायका आणून टाकतात कचरा. आम्ही बोललो लांब टाका तरी ते ऐकत नाही. ऑलरेडी तुमचा कचरा आहे, आम्हाला कशाला बोलताय? खरं तर हे गार्डन आहे, ह्या गार्डन मध्ये कचरा टाकतात, हे कितपत योग्य आहे? योग्य तर नाहीच आहे. लहान मुलांना खेळायला पण आम्ही पाठवत नाही हल्ली. हे कचरा आता भरपूर होत चाललेला आहे. मागे तर इथपर्यंत कचरा होता. आपण काय सांगा? हो, आम्ही तर एकदमच समोरच आहे बघा. हे आमचा रूम आहे. दरवाजात हे कुत्री म्हणजे सगळ्या पिशव्या, ते खरकाटा बिरकाटा वगैरे टाकतात ना, ते सगळे पिशवे वगैरे सकाळी उठली का ते दरवाजाच नुसतं भरलेलंच असते. मग ते रोज साफ करायला लागतं आम्हाला. आम्ही तर किती करणार.
आम्ही ते कचरावाले सांगतो जर आजूबाजूनी झाडू मारा ना तरी ते मारत ना. ते बोलतात का मैदानात झाडू आला त्याचं काम आहे. त्यांना सांगितलं का ते बोलतात का कचरावाल्यांचं काम आहे. मग आम्ही तरी काय करू शकतो. पण इकडे झाडू मारण्यासाठी कोणी कर्मचारी आहे का? हाय एक तो येतो, तो तिकडे नाही येतो, तो म्हातारा तो ते मैदानात मारतो, इकडे नाही मारत तो. ते कचरावाल्या सांगितलं मारा जरा आजूबाजूने, आम्हाला किती त्रास होतो. ते म्हणतात आमचं काम नाही. मग आम्ही तरी काय करू शकत नाही ना. खरंच नक्कीच पाहायचं झालं असतं आपण पाहू शकतो ह्याच ज्या मैदानाला आहे एक सुरक्षा रक्षक सुद्धा आहे आणि झाडू मारणारा कर्मचारी सुद्धा. मात्र आपण पाहू शकतो जो झाडू मारणारा कर्मचारी हा येतो आणि आजूबाजूचं काहीतरी थातूर मातूर काम केलेला आरोप सुद्धा आपण पाहू शकतो नागरिकांकडून होताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये जाणार आहोत. पाहू शकतो ह्याच मैदानामध्ये जो आहे महानगरपालिकेचा जो फंड वापरला जातो आपण पाहू शकतो इथे जे लहान मुलांचे जे साहित्य खेळण्याचं साहित्य याची परिस्थिती दिशा कशी झालेली आपल्याला पाहायला मिळतं. मात्र महानगरपालिका याला पाठीशी का घालते आणि कशा प्रकारचं एकंदरीत पाहायचं झालं असतं ह्याच कोणत्या मैदानामध्ये या खेळावरून कोणता जरी लहान बालक जर पडला तर त्याचा जो दुष्परिणाम आहे याला कोणाला सामोरे जावं लागणार आहे ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. एकंदरीत पाहायचं झालं असतं जे संतप्त नागरिक आहे आता तरी महानगरपालिका असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल यांचे डोळे उघडतात की नाही ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे. अनिल सावरे, एनटी न्यूज, मुंबई.